नालंदा जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यामध्ये एक अशी भयंकर थरारक घटना समोर आली, जे ऐकून संपूर्ण राज्य हादरून गेलेलं होतं. म्हणजे एकाच कुटुंबातील तब्बल 4 लोकांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पुढच्या काही तासामध्येच 3 जणांच्या डेड बॉडी बाहेर पडल्या होत्या. त्याच्यामध्ये वडिलांची बॉडी होती, त्यानंतर सुनेची होती, मुलाची होती आणि दुसरा मुलगा जो मरणाच्या दारामध्ये होता. म्हणजे एकाच घरामधून 3 लोकं गेली आणि एक जण मरणाच्या दारामध्ये. नक्की तिथं काय घडलं होतं? त्या घरामध्ये असा कोणता प्रकार घडला होता? असं काय झालेलं होतं, की ज्यामुळे तो परिसर पूर्ण हादरून गेलेला होता आणि काही तासामध्ये हसतं-खेळतं परिवार बरबाद झालेला होता. तर विशुनपूर म्हणजे त्या भागातलं विशुनपूर हे जे गाव आहे, तर त्या गावामधला हा परिवार आहे आणि याच्यामध्ये वडील आहेत दिलचंद ताती. त्यांचं वय साधारणपणे 60-65 च्या आसपासचं आहे आणि कुटुंबाचे अर्थातच ते कर्ता-धर्ता आहेत. त्यांचा मोठा मुलगा आहे, नाव आहे रणजित आणि रणजित कुमार. तिकडं कुमार लावायची म्हणजे पद्धत आहे. त्या पद्धतीनं रणजित कुमार. रणजित कुमार हा गावाबाहेर आणि बाजारांमध्ये तो मोमोजचं ठेला लावतो आणि तो मोमोज विकतो आणि काही तुटपुंच्या पैशावरती त्यांच्या परिवाराचा गाडा सुरू आहे. आता या रणजितचं लग्न गौरी देवी नावाच्या एका तरुणीबरोबर ते झालेलं आहे आणि लग्न झालं त्याच्यानंतर यांचा संसार सुरू झाला आणि यांना 3 लहान मुलं आहेत. त्याच्यापैकी एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे प्रिन्स. तर अशा पद्धतीनं याचा हा परिवार आहे आणि या रणजितचा अजून एक छोटा भाऊ आहे. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. तर अशा पद्धतीनं या घरामधले हे सदस्य आहेत. पण एक दिवस यांच्यासाठी अत्यंत भयंकर आणि भयावह ठरलेला होता. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळचे साधारण 11 वाजले होते आणि त्या सुमारास पुरुषोत्तम जो आहे, भाऊ जो आहे, त्यानं घरामध्येच टोकाचं पाऊल उचललं होतं आणि गळफास घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच्यानंतर घरच्यांनी हा सगळा प्रकार बघितला. त्यानंतर त्यावेळी सावध झाले. त्यांनी धाव घेतली आणि त्याला कसा तरी बाजूला काढला. त्यानंतर जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केला आणि आता तो दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. आता त्याला वाचवण्यासाठी ही सगळी यांची धावपळ चाललेली होती. एका बाजूला ही धावपळ चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अजून एक मोठा अनर्थ या ठिकाणी घडला होता. रणजित आणि त्याची पत्नी गौरी या दोघांनी पिकावर मारण्यासाठीचं जे विषारी औषध असतं किंवा उंदीर वगैरे मारण्याचं औषध असतं, तर अशा पद्धतीचं औषध त्यानं प्राशन केलेलं होतं आणि त्यानंतर यांचीही प्रकृती बिघडलेली होती आणि दोघंही वेदनेनं तडफडत होते. आता यानंतर मग तो मुलगा आणि त्याची पत्नी या दोघांनाही दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. आता हे सगळं त्या वृद्ध ते सासरे जे होते म्हणजे वडील जे आहेत दिलचंद्र ताती यांनी हे बघितलं, की मुलाची अवस्था अशी आहे, आपल्या सुनेची अवस्था अशी आहे आणि त्यामुळे त्यांनी आता हे सगळे त्यांना दवाखान्यात इकडे-तिकडे घेऊन गेले आणि यांनी दरवाजा बंद केला आतमध्ये आणि गळफास लावून घेतला आणि स्वतःची जीवनयात्रा संपवली. ज्यावेळेस रुग्णालयामधून लोक घरी आली, त्यावेळेस त्यांनी बघितलं, की हे म्हातारं जे आहे ते वरती लटकलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आता हे सगळं झाल्यानंतर यांनी मग पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी आलेलं आहे आणि तिथं आल्यानंतर मग त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. डेड बॉडी खाली उतरवलेली आहे आणि एक अनामिक भीती आणि एक शांत वातावरण आता तिथं. कारण हे काय झालं नक्की? अगोदर त्यांनी विष खाऊन आत्महत्या केली आणि आता इकडं ह्या बाबाने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अगोदर एकानं जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनी हे जे 3 डेड बॉड्या आहेत, त्या डेड बॉड्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर पोस्टमॉर्टमला बिहार शरीफ मॉडेल हॉस्पिटल आहे, तर त्या हॉस्पिटलला ते पाठवण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस पोलिसांनी आता अधिक तपासाला सुरुवात केली, की असं का घडतंय? कशामुळे होतंय? नेमकं कारण काय आहे? त्यावेळेस गावातले कुणी बोलायला तयार नव्हते. बरं घरातले लोक तर रडून-रडून त्यांचे डोळे सुजलेले होते. मग अशा वेळेस ते जे मृतक होते त्यांची मुलगी तिचं नाव आहे फुलोदेवी. तर त्यांनी पोलिसांना सांगितलं, की ती दुपारी शेतामध्ये धान लावत होती आणि त्यावेळेस लहान मुलांनी येऊन ही दुर्दैवी बातमी सांगितली होती. आता पोलीस तपासामध्ये असं समोर आलेलं होतं, की रणजितचा 4 वर्षाचा मुलगा आहे प्रिन्स. तर तो आपल्या आई-वडिलांच्या बरोबर माधवपूरच्या बाजारात गेला होता आणि तिथं त्यानं शेतामध्ये किंवा धान्यामध्ये टाकायचं विषारी औषध जे आहे, कीटकनाशक जे आहे ते त्यांनी आणलं होतं. आणि त्यावेळेस मग ते औषध जे आहे तेच यांनी प्राशन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांनी ज्यावेळेस या सगळ्या गुन्ह्याचा आणि सामूहिक या सगळ्या घटनेचं टेक्निकल आणि ग्राउंड लेव्हलवरती तपास केला, त्यावेळेस मात्र तपासाची दिशा बदलून गेली होती. कारण सुरुवातीला काय वाटत होतं, की जसं ते बुराडी प्रकरण झालं होतं बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतःला संपवून घेतलं वगैरे, वगैरे आणि आम्ही देवाला भेटायला चाललोय वगैरे असं झालं. तर देवाबिवाचा तर काही विषय नाही ना किंवा करणी
किंवा काय ते म्हणतात ना, ते टक्के टचके काय म्हणतात त्याला, ते जादू टोना वगैरे, टोना पिना असलं काय आहे का? तर हे बघितलं, पण तसं काही वाटत नव्हतं. आर्थिक तंगी काय होती का, असं काही वाटत नव्हतं. बरं, घरामधले वाद वगैरे काय, त्यावेळेस एकतर आर्थिक दृष्ट्या हे परिवार गरीबच आहे, त्याबद्दल काय वाद नाही. पण गरिबी आहे म्हणून असं करणार आहेत असं तर नाही होत. आणि ज्या वेळेस मग अगदी अगदी सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि त्यावेळेस मग एक अत्यंत काळी बाजू समोर आली होती. ती म्हणजे घरामधला सासरा आणि घरातली सून यांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध होते. म्हणजे अनैतिक संबंध होते. आणि काही काळ यांचं हे लपून सगळं चाललेलं होतं. पण अशा गोष्टी काही लपून राहत नसतात. आणि एकदा त्या दोघांना त्या पतीनं रंगेहात पकडलं. आता विचार करा, त्या पतीची अवस्था काय झाली असेल. म्हणजे एका बाजूला जन्म देणारा पिता आहे, की ज्यानं लहानाचं मोठं केलंय, ज्याच्या अंगाखांद्यावरती खेळलेलं आहे, असे ते पिताश्री आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जिच्या बरोबर ती 7 फेरे मारले आणि जी वडाला दरवर्षी 7 फेरे मारते आणि यांना 3-4 मुलं आहेत, तर अशी ती पत्नी. तर या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर मात्र तो नवरा अर्थातच पिसाळलाय. पिसाळल्यानंतर मग बापाबरोबर ती भांडणं झाली, बायकोबरोबर ती भांडणं झाली, भांडणाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग हे सगळं चालूच झालं. घरामध्ये कचकच, किटकिट सुरू झाली. आणि त्यानंतर मग हा नवरा जो आहे तो वैतागला. त्यानंतर त्यानं बाजारातनं ते औषध आणलं. नंतर त्या बायकोला बळच खायला घातलं. त्यांनी स्वतःही यानं खाल्लं आणि दोघंही मरण पावले. आता ही गोष्ट बघितली त्या सासऱ्यानं, म्हणजे त्या बापानं, की आपले सुपुत्र जे आहेत ते गेलेले आहेत आणि आपण जिच्या बरोबर ती म्हणजे हे आहे, तर ती पण गेलेली आहे. आणि त्यानंतर मग त्या बापानं पण गळफास घेतला आणि स्वतःला संपवून टाकलं. आता ह्या बॉडी ज्या आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम करून ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मग त्या कुटुंबियांना ते बॉडी वगैरे देण्यात आलेले आहेत. आणि चंडी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. आणि या प्रकरणावरती अजून तपास चाललेला आहे. आता जी माहिती समोर आली, म्हणजे याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये सून, सासरा आणि मुलगा यांचा मृत्यू झालाय. दुसरा मुलगा जो आहे तो सुखरूप आहे अशी माहिती समोर येते आहे. पण आता लहान मुलगा पुरुषोत्तम यानं स्वतःला का संपवण्याचा प्रयत्न केला, हे अजून काही समोर आलेलं नाहीये. पण अशा पद्धतीची ही घटना समोर आली. आता याच्यामध्ये ती जी 3 मुलं आहेत यांची, ते 3 मुलं अनाथ झाली. त्यानंतर आजोबांचं छत्र गेलं, आई वडिलांचं छत्र गेलं. एक पूर्ण परिवार याच्यामध्ये संपून गेलेला होता. आणि याच्यामध्ये आता अजून काय, कारण जी माहिती माध्यमातून समोर आली ती तुमच्या समोर मांडली. याच्यामध्ये कदाचित अजून काही वेगळी माहिती, नवीन माहिती सुद्धा आपल्या समोर येऊ शकते, किंवा आता जी माहिती आली त्याच्यापेक्षा नेमकी उलटी माहिती पण समोर येऊ शकते. कारण नक्की काय होतं, अगोदर जी माहिती येते, कारण क्राईमची घटना जी असते ना, त्या घटनेमध्ये सुरुवातीला जी गोष्ट समोर येते ती गोष्ट तशीच असेल असं नाही. कदाचित त्याच्यापेक्षाही उलटी वेगळी गोष्ट नंतर समोर येते. आणि म्हणूनच क्राईमला धक्कादायक का म्हटलं जातं, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ट्विस्ट असतो. त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये पण या घटनेमध्ये काही ट्विस्ट येऊ शकतो. जर काही ट्विस्ट आला तर आपण तो पाहणार आहोत. तर आता मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, आताही सांगतो, आपले फेसबुकचं पेज आहे, तर ते 2 पेज आहेत, त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर त्याला तुम्ही फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.